सविता एका गरीब कुटुंबात जन्मलेली मुलगी. वडील गिरणी कामगार, आई गृहिणी, सर्वात मोठी सविता, त्यानंतर एक बहीण आणि एक भाऊ, असं 5 जणांचं कुटुंब. सविताचा स्वभाव पहिल्यापासूनच गर्विष्ठ, कोणाचंही न ऐकण्याचा स्वभाव. दिसायला अतिशय सुंदर, डोळे तर खूपच सुंदर, गोरीपान, रेखीव, अभ्यासात पण बऱ्यापैकी होती. पण वाचनाची प्रचंड आवड, मासिक वाचनाची अतिशय आवड. पण उद्धट अशी ही सविता. शाळेतही जास्त कोणाशी सविताचं पटत नसे. ती स्वतःला खूप अशी कोणातरी मोठी समजत असे. तिला तिच्या दिसण्यावर अतिशय गर्व होता. सविता पहिला अपत्य, त्यात गोरीगुमटी, त्यामुळे घरात तशी लाडकी होती. पण जसजशी मोठी होत गेली तशी अतिच आगाऊ होत चालली होती. तिची आई तिला खूप ओरडत असे, पण सविता ऐकून न ऐकल्यासारखे करत असे. दोन्ही लहान भावंडांशी पण हटकून वागत असे. तिचे वडील स्वभावाने अगदी साधा माणूस होते. मुलांशीही मोठ्याने ओरडून बोलत नसत, त्यामुळे सविताचं फावत असे. आईला ती दाद देत नसे. सविता 10वीची परीक्षा पास झाली आणि त्या काळी लग्न लवकर होत असत, त्यामुळे लग्न करण्यासाठी तिचे वडील स्थळ शोधू लागले. सविता दिसायला अतिशय सुंदर, त्यामुळे 6 महिन्यातच एक छानसं स्थळ सांगून आलं. नवरा बाहेरगावी नोकरीला होता, पण त्याचं घर दापोलीला कोकणात होतं. मुलाला मुलगी पाहताक्षणी खूप आवडली सविताला, पण मुलगा खूप आवडला. पण सविताला एकच प्रॉब्लेम होता, तो म्हणजे गावी राहावं लागणार होतं आणि नवरा मुलगा त्याच्या नोकरीच्या ठिकाणी राहणार होता. अधूनमधून 2-3 महिन्याच्या आड तो गावी येत जात असणार होता. सविताला तिथेच त्याच्या घरातल्यानंतर बरोबर राहावं लागणार होतं. दापोलीला त्यांच्या घरी आई, वडील, दीर, जाऊ असं कुटुंब होतं. मुंबईवरून जायला सविता तयारच नव्हती. ती वडिलांना सारखी म्हणत होती, बाबा हे स्थळ नको करूयात, आपण तुम्ही नकार कळवा. पण वडील म्हणाले, अगं नकार देण्यासारखं काहीच नाही आहे या स्थळात. आईने समजावलं आणि अखेर 4-5 दिवसांनी सविता तयार झाली. मुलाकडची परिस्थिती अगदी उत्तम होती. घरात नोकर चाकर होते. मुलाकडच्यांची अट होती, लग्न त्यांच्या मांडवात दापोलीला होणार, अशी सर्व सोय व्यवस्थित होईल तुमची. आमचं घर ही खूप मोठं आहे, कितीही माणसं लग्नाला आली तरी हरकत नाही, असं मुलांचे वडील म्हणाले. सविताच्या आई वडिलांना तर खूपच आनंद झाला होता. त्याची परिस्थिती तशी बेताचीच होती आणि सविताला एवढ्या मोठ्या घरातून स्थळ आलं होतं. हे स्थळ सविताच्या वडिलांच्या एका मित्राने आणलं होतं. त्याच्या नातेवाईकांचं स्थळ होतं. हे पत्रिका पण उत्तम गुणांनी जुळली होती. सर्वच छान जमून आलं होतं. सोनं नाणं पण सविताच्या अंगावर ते लोक जास्त घालणार होते, त्यामुळे त्या सर्वांची सविताला पण भुरळ पडू लागली. आजूबाजूला पण नंतर सर्व छान सासर मिळालं असं बोलू लागले, तेव्हा तिला पण छान वाटू लागलं. आणि मग 1 महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. त्याच्या 8 दिवस आधी सविताच्या घरी साखरपुडा आणि मग त्यानंतर लग्नाच्या 2 दिवस आधी सर्व मंडळी मुंबईवरून लग्नाच्या ठिकाणी जाणार असं सर्व ठरलं. सविताच्या सासरचे साखरपुड्याला आले तेव्हा मोठ्या गाडीतून आले होते. सविताचं कुटुंब गिरगाव मधल्या चाळीत राहत होते. साखरपुडा तिथेच होणार होता. चाळीतले लोक पण गाडी आणि त्यांचा तो थाटमाट बघून सविताला छान स्थळ मिळालं अशी लग्नाआधीचे 8 दिवस पूर्ण चाळीत चर्चा चालू झाली. नवरा मुलगा पण अगदी रुबाबदार होता. उंचपुरा हिरोसारखा होता. अगदी साखरपुडा झाला. नवऱ्या मुलाला अजून एक भाऊ होता. त्याचं 1 वर्षाआधी लग्न झाले होते. सविताच्या सासरहून 10-12 माणसं साखरपुड्याला आली होती. सविता नटलेल्या रूपात अजूनच सुंदर दिसत होती. जोडा खूपच छान दिसत होता. साखरपुडा झाला, छान झाला आणि मग 8 दिवसांनी लग्नाला आमच्याकडे यायचं हा सर्वांनी असं सर्व पाहुण्यांना सांगून सविताच्या सासरचे निघाले. 6 दिवसात खरेदी वगैरे झाली आणि सर्व पाहुणे मंडळी सविताच्या सासरी जायला निघाली. मुंबईवरून रात्री 10 वाजता बस सोडण्यात आली. सकाळी मंडळी दापोलीला पोहोचली. तिथलं ते मोठं घर थाटमाट बघून सगळीच हरकून गेले. मुंबईची सगळी पाहुणे मंडळी सविताचं सासर बघूनच आश्चर्यचकित होतात. मोठं बंगलो टाईप 3 मंजिल घर असत. आजूबाजूला छान कंपाऊंड, मोठं अंगण, घराच्या अवतीभोवती सुंदर फुलझाडं. लग्नासाठी पूर्ण अंगणात मंडप घातला होता. सर्व घराला छान फुलांच्या माळींनी सजवलं होतं. घराला सजावट केली होती. लग्नासाठी पाहुण्यांसाठी वरच्या मजल्यावर राहण्याची सोय केलेली होती. त्यांच्या दिमतीला 2 नोकर ठेवले होते. सर्वच अगदी चकचकीत आणि टापटीप होतं. पाहुण्यांना गेल्यावर फ्रेश झाल्यावर नाश्ता, कांदे पोहे देण्यात आले. नोकर चाकर अगदी पाहुण्यांच्या सरबराईला लागले होते. कोणाला काही हवं नको ते अगदी अजिजीने बघत होते. नवरी मुलीच्या तयारीसाठी एक वेगळी रूम देण्यात आली होती. सविता तर घर बघूनच खूप खुश झाली आणि लहान बहिणीला बोलू लागली, बघ मला कसं छान सासर मिळालं, मी आहेच छान, असं हिणवू लागली. सविताला पहिल्यापासूनच स्वतःबद्दल जाम गुरमी होती. सविताची सासू आणि जाऊ येऊन तिला बोलल्या, लाजू नकोस, काही मागायला आहेत, आता हे घर तुझं पण आहे.
काही लागलं तर हक्काने हाक मार. सासू अगदी प्रेमाने बोलत होती. सासू मनाने खूप प्रेमळ होती. तिला वाटत होते गरीब घरातली मुलगी आहे, घाबरत असेल, लाजत असेल. हा इथला सर्व लवाजमा बघून, एवढे नोकर चाकर बघून, एवढी माणसं त्यात, घरात लग्न घर म्हणून गडबड होती. एवढं मोठं घर, त्यात गडी माणसं पण खूप होती. लग्नासाठी खूप पाहुणे पण आलेले होते. पण सविताच्या मनात काही वेगळंच चालू होतं. सविता मनातल्या मनात बोलत होती, हे सर्व ऐश्वर्य आता माझं पण आहे. कुणी मला उपदेश द्यायचे नाही. मी हक्काचे मागेन. हे वैभव तर माझं झालंय आता. ह्या का हे सांगताय? मी नोकरांना आदेश देईल आणि आता काही हवं असेल तर मला. मी राणी झाली आता इथली. नोकर आहेतच की सेवेला आता. 2 दिवसांनी लग्न होत. आदल्या दिवशी हळद लावलीचा प्रोग्राम होता. त्यासाठी घराच्या बाजूच्या गेस्ट हाऊसला वेगळी सजावट केलेली होती. तिथे हळदीचा मोठा प्रोग्राम होणार होता आणि सर्व पाहुणे मंडळींना जेवण होते. तिथे तयारी चालू होती. सविता 2 दिवस आधीच तिथे गेल्यामुळे हातावर मेहंदी तिथेच काढू असं तिच्या जावेने साखरपुड्याला आले तेव्हा सांगून ठेवले होते. त्यामुळे तिथे सर्व पोहोचल्यावर दुपारी सर्वांची जेवणे वगैरे झाल्यावर मेहंदी काढण्यासाठी 4 मुली आल्या. 1 मुलगी सवितासाठी आणि बाकीच्या 3 करवल्यांसाठी. सविता आणि तिच्या चुलत बहिणी, मैत्रिणी सर्वांना निरोप देण्यात आला आणि एका बेडरूममध्ये सर्वांना मेहंदी काढण्यासाठी बोलवण्यात आले. सविता तर अगदी हवेतच होती. सर्व गडी माणसं वहिनी साहेब करत होती ते बघून मेहंदी काढताना. पण मग सविता अशीच नको तशीच नको करू लागली. त्यात बराच वेळ गेला. मग अचानक तिथे सविताची जावई येऊन मेहंदी काढणाऱ्या मुलीला म्हणाले की मी सांगते तशी काढ ग मेहंदी. नवरी मुलीची एक मेहंदी ठरलेली असते. त्यात मेहंदीमध्ये नवरा नवरीचा मेहंदीच्या रूपात मुखवटा असतो. राजा राणीसारखा दिसणारा ती मेहंदी काढ. आणि मग पटकन म्हणाली, सविता चालेल ना तुला? सविताकडे आता काहीच पर्याय उरला नव्हता. ती नाईलाजाने हो म्हणाली. पण चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. मेहंदीचा प्रोग्राम झाला. आता दुसऱ्या दिवशी हळद होती. हळदीच्या दिवशी सकाळपासूनच खूप गडबड चालली होती. सकाळची सविताच्या सासूने तिला काही दागिने आणून दिले आणि बोलली, हे संध्याकाळी हळदीच्या साडीवर घाल, छान दिसतील तुला. 1 हार, 2 बांगड्या, छान झुमके असं सर्व होत त्यात. सविताला दागिने खूप आवडले. संध्याकाळी हळदीचा प्रोग्राम छान पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न होतं. लग्नाच्या दिवशी पण सकाळी जावेने सविताला दागिने आणून दिले. तिला सजवायला 2 मुलींना घेऊन आली होती. सजवायला आलेल्या मुलींनी सविताला सुंदर मेकअप केला. सविता खूपच सुंदर दिसत होती. आणि दुपारी लग्नाचा मुहूर्त होता. लग्न छान विधिवत झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा होती. त्या दिवशीपासूनच सविताने नोकरांना ऑर्डर द्यायला सुरुवात केली. पाणी आणा, हे घ्या, ते घ्या आणून, असं तिचं चालूच झाले. सविताच्या आईच्या ते लक्षात आलं आणि तिने सविताला बाजूला घेऊन विचारलं, काय चाललंय आहे हे? तू नीट प्रेमाने बोल गडी माणसांशी. ती नोकर माणसं असली म्हणून काय झाले? त्यांच्याबरोबर नीट प्रेमाने वाग. सविता उलट आईला बोलली की मी महाराणी झाली आता इथली. मी का त्या माणसांना एवढं महत्त्व द्यायचं? आई ओरडली आणि बोलली की हे बघ सविता, लग्नाच्या आधी 4 दिवस मी तुला समजावले होते की ही तुझी आकड जरा कमी कर, सर्वांना नीट सांभाळून घे. तू ते सर्व विसरलेस वाटतं. हे तुझं माहेर नाही, सासर आहे. हे जबाबदारी वाढली आता तुझी. जावई बापू पण बाहेरगावी असतात सतत, त्यामुळे इथे सर्वांशी मिळतं जुळतं घेऊन वागत जा. सविता नुसती हूँ बोलून तिथून निघून गेली. सविताच्या लग्नाची पूजा होते आणि दुसऱ्या दिवशी आई वडील आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी मुंबईला जायला निघतात. सविताच्या आई वडिलांचे डोळे सारखे पाण्याने भरून येत असतात. सविताच्या बहीण आणि भावाला पण वाईट वाटत असत. पण सविताच्या डोळ्यात एक टिपूस नसतो पाण्याचा. सविता अगदी खुश असते. सविता तिच्यात धुंदीत असते. सविताला त्या सगळ्या वातावरणाची भूल पडलेली असते. सविताच्या डोक्यात वेगळंच चाललेलं असतं. मी उद्यापासून सर्व नोकरांना ऑर्डर सोडणार आणि मी इथे बेडरूममध्ये बसून आरामात मासिक वाचणार, असं सर्व तिचं मनात चाललेलं असतं. माहेरची सर्व माणसं निघतात. आई सविताला सांगत असते, नीट राहा, सर्वांशी मिळून मिसळून वाग. वडील पण बोलतात, सविता नीट राहा. सविता हा हा बोलून वेळ मारून नेत असते. सविताचा नवरा पण खूप प्रेमळ असतो. तो सर्वांना बोलतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. सविताचा नवरा 15 दिवसांनी पुन्हा त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जाणार असतो. म्हणून मग जोडप्याला कोल्हापूरला 2 दिवसासाठी देवदर्शनाला पाठवलं जातं. सविता तर एकूणच खुश होते. चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये त्याची उतरण्याची व्यवस्था केलेली असते. सविता पोचल्यावर हॉटेल बघूनच खुश होते. फ्रेश झाल्यावर जोडपं देवदर्शन करून येतं. मग एक दिवस अजून कोल्हापूर फिरून मग घरी दापोलीला येतात.
दोघं सविताला पहिल्या दिवशी तिची सासू स्वयंपाकघरात काहीतरी गोड कर असं सांगते. सविता सर्वांसाठी शिरा करते असं म्हणते. शिरा करण्यासाठी सासू साहित्य आणून देते. सविता त्यात दिलेले सुकामेवाचं वेगळं ताट बघूनच म्हणते, एवढे काजू बदाम मनुके सगळेच घालायचे का ह्या शिऱ्यात? जावं हो बोलते. सविता जावेशी पण नीट वागत नसते. सविता शिरा करून सर्वांना आणून देते आणि नवरा चव घेतल्यावर पटकन बोलतो, अगं गोड कमी आहे. आणि एवढ्याच शब्दाने सविता त्याच्याकडे लगेचच रागाने बघते. सगळे तिच्याकडे बघतच राहतात. तिच्या लक्षात आल्यावर ती पटकन बोलते, हो का, पहिल्यांदाच एवढ्या माणसांसाठी केला आहे ना, त्यामुळे अंदाज चुकला असेल. सविताचा स्वभाव जावेच्या लक्षात येत होता, पण ती नवीनच आहे होतं असं तिला वाटत असत. सविताचा नवरा अतिशय चांगला माणूस होता. तो सविताच्या त्या गोऱ्या गोमट्या रूपावर तर खूपच भाळला होता. सविता स्वयंपाकघरात जायलाच बघत नसे. तिचं म्हणणं असे, नौकर आहेत ना, करतायत ना सर्व, मग कशाला तिथे बघायला जायचं. तिच्या सासूने तिच्या नवऱ्याला पण सांगून बघितलं, पण सविताच्या नवऱ्याचं म्हणणं असे की ती नवीन आहे, रुळली की येईल स्वतःचं किचनमध्ये. सविता नुसती दिवसभर TV तरी बघत असे किंवा काहीतरी मासिक नाही तर वर्तमानपत्र घेऊन वाचत असे. सविताला त्या सगळ्या परिस्थितीचा माज चढला होता. सविता नौकरांना तर खूपच अगदी कमी प्रतीचंच लेखत असे. ती नवऱ्याशी मात्र अगदी गोडी गुलाबीने राहत असे. बाकीच्या घरातल्या माणसांची जास्त बोलतसुद्धा नसे. नवरा जाण्याचा दिवस उजाळला. आता गेल्यानंतर तो डायरेक्ट 3 महिन्यांनी येणार होता. सविताचा नवरा तिला ती हळूहळू स्वयंपाकघरात जात जा, सर्वांमध्ये बसत जा, वहिनीशी नीट बोलत जा असं सर्व सांगून निघाला. पण सविताचं ती कोणाचं ऐकणार थोडीच होती. सविताचं अजूनच फावलं. ती नवरा गेल्यावर तर अजूनच नाटक करू लागली. नौकरांना नुसते बेडरूममधून उपदेश करू लागली. नवरा बाहेरगावी असल्यामुळे घरात काजू बदाम भरलेले असत. सविता ते आणून आत बसून खात असे. सासूला खूप वाटे की गरीब घरची मुलगी म्हणून आपण सून करून आणली, पण ही अशी का वागते. सविताचे सासू सासऱ्यांना पण बोलत असे की आपण हिच्या घरी कळवूया काय, पण सासरे बोलत असते, असू देत ग, नवीन आहे पोर, तिला एवढ्या मोठ्या घराची माणसाची सवय नाही आहे. सासूला खूप वेळा वाटे की मुलाला बोलावं की तुझ्या बायकोला समजावं, पण तिला वाटे तो एकतर बाहेरगावी एकटाच असतो, त्याला तिकडे टेन्शन का द्या. बघता बघता 3 महिने होत आले. सविताचा नवरा येण्याची वेळ होत आली. तेव्हा सासूने ठरवलं की ह्यावेळी आला की त्याला सांगूयाच की हिला ओरड. नवरा आला आणि 2 दिवसांनी सासूने सविता आणि तिच्या नवऱ्याला समोर बसवून हे सगळं तिच्या नवऱ्याला सांगितलं. तर सविता उलट फिरली, वेगळंच काहीतरी बोलू लागले की सासू आणि जाऊ मी गरीब घरची ना, म्हणून माझा छळ करतात, घालून पाडून बोलतात, म्हणून मी त्यांच्यात जात नाही असं. सविता जोरजोरात रडून खूप कांगावा करते. सारखी रडून रडून नवऱ्याला सांगत असते, सासूबाई खोटं बोलतायत, ह्या दोघी जावा आणि सासूबाई म्हणून मला त्रास देत आहे. मी काही किचनमध्ये आणायला गेली की ओरडताच मला. सासू सासरे आणि दीर जाव तर तिचा तो गोंधळ बघूनच अवाक होतात. सासू आणि जावमध्ये बोलतात की अरे रमेश सविताचा नवरा ही गोष्ट खोटं बोलतंय, पण रमेशच्या डोळ्यावर तर सविताच्या रूपाची प्रेमाची धुंदी चढली होती. तो बोलायला लागला, ती रडून सांगते म्हणजे खरं आहे हे. तो सविताची बाजू घेत बोलू लागला. सविता कायमच नवऱ्याची गोडी गुलाबीने राहत असे, लाजून अशी शांत राहत असे, त्यामुळे रमेशला पण वाटले ही खरं बोलते. खूप जोरात भांडण होतं. मग ह्यातून तोडगा म्हणून मग रमेश बोलतो की तुझ्यासाठी 2 नौकर वेगळे देतो, त्यांना तुझे सर्व काम सांगत जा. जावं खूप रागावते आणि निघून जाते तिच्या खोलीत. सासू सासरे पण आपला मुलगा आपलं काहीच खरं मानत नाही असं समजून गप्प बसतात. 2 दिवस घरात शांततेत जातात आणि मग सविताचा नवरा 10 दिवसांनी पुन्हा नोकरीच्या ठिकाणी निघायचा दिवस येतो. निघायच्या आदल्या दिवशी रमेश सविताला सांगतो की मला पैशाची कमी नाही, तुझ्यासाठी दर महिन्याला मी यापेक्षा वेगळे मनी ऑर्डर पाठवत जाईन. तुला काही खायला किंवा काही वस्तू घ्यायला असतील तर तू नौकरांना सांगून आणत जा किंवा तू जाऊन घेत जा. सविताचं मनातून अजूनच खूप खुश होते. तिला वाटत ह्या सगळ्या गोष्ट बोलण्याचा उपयोग तरी झाला. घरी बसल्या बसल्या माझ्यासाठी पैसे पाठवणार हे ऐकून सविता अजूनच फोपावली. रमेश पैसे पाठवू लागला दर महिन्याला. मग सविता रोज रोज शॉपिंगला जाऊ लागली. वेगवेगळा नाश्ता जेवण नौकरांना करायला सांगू लागली. काजू बदामचे डबे आपल्यासाठी वेगवेगळे भरू लागली. सविताची अगदी आरामात राहू लागली. जावेला हे सगळं बघून खूप राग येत होत असे. मग तिने तिच्या नवऱ्याच्या पाठीमागून त्याच्या सरकारी नोकरीची दुसऱ्या शहरात बदली करायला सांगितली. 2 महिन्यात
बदली झाली आणि जाव आणि दीर दुसरीकडे राहायला गेले. आता सासू सासरे आणि सविता एवढीच माणसं घरात उरली होती. सविताला वाटलं की सासू सासरे जातील दीराबरोबर त्यांच्या ठिकाणी, पण सासू सरळ बोलली दीराला की आम्ही येणार नाही. सविताच्या मनात चालू होतं की सगळेच गेले की मी या सगळ्या बंगल्याची मालकीण होणार आणि अजून 2 नौकर भिंतीला ठेवून त्यांच्याकडून सेवा करून घेणार. पण सासू सासरे गेले नाहीत. सविताच्या हातात आता पैसा चांगलाच खुळखुळत असे, त्यामुळे तिने अजूनच सासू सासऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. सर्व नौकरांना भरपूर पैसे देऊन आपल्या बाजूने वळवून घेतले आणि सासू सासऱ्यांना रोज त्रास देऊ लागली. नौकरांना सांगून त्यांच्यासाठी साधंसं जेवण करायला सांगू लागली आणि सवितासाठी पंचपक्वान्न बनवू लागली. सासू बिचारी साधी होती. ती देवालाच कोसे आणि म्हणे कुठल्या जन्माचे हे पाप फेडायला लावतो हाय देवा. सासूने रमेशला कळवले तर तो सविताच्याच बाजूने होता. त्याने सविताचं ऐकून सांगितलं की वेगळं कर मग जेवण. सविताचं आणि तुमचं खालच्या किचनमध्ये आई वडिलांचे जेवण करू देत आणि वरती नौकरांना तुझ्यासाठी करायला सांगतो. सविताने नौकरांना सांगून ठेवले की सर्वात आधी माझी काम करायची मग त्यांची. सासू सासरे बिचारे दिवस दिवस टीप गाळू लागले आणि मग 6 महिन्यात मोठ्या मुलाकडे निघून गेले. सविताची आता मजाच झाली. तिला तर काय करू काय नको असं झाले होते. ती स्वतःला आता ह्या सगळ्या इस्टेटीची महाराणी समजू लागली. 6 महिन्यांनी मग नवरा पुन्हा येतो. सविता त्याच्याशी अशी वागत असे की मी त्यातली नाहीच. रमेशला आई वडील भाऊ वहिनी घरात नाहीत हे बघून वाईट वाटत असते, पण तो सविताच्या प्रेमाच्या पूर्ण आहारी गेलेला असतो. सविता त्याच्याबरोबर छान वागत असे आणि सविताला दिवस जातात. सविता रमेशला बोलते की मी माझ्या आईकडे 7व्या महिन्यात जाण्यापेक्षा मी आईला इथे बोलवून घेते, नाहीतरी इथे नोकर चाकर आहेत. सविता 3ऱ्या महिन्यात डॉक्टरकडून आल्यावर नवऱ्याला सांगते की पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली आहे आणि जुळी मुलं आहेत, त्यामुळे जास्त जपायला आणि आराम करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी. नवरा पण बोलतो की मी बोलतो नोकरांशी तू पूर्णपणे आराम कर. सविता अजिबातच जागेवरून उठत नसे, नुसत्या बसल्या जागेवरून ऑर्डर सोडत असे नौकरांना आणि मग 7व्या महिन्यात ती तिच्या आईला आपल्या घरी बोलावून घेते. आईला पण सविताकडे आवडत न असे. काही नाही नुसतं बसून बसून नौकरांना सांगून माय लेकी छान छान जेवण बनवायच्या. नौकरांना ऑर्डर सोडत असत आणि मग 9व्या महिन्यात सविताची डिलिव्हरी होते. तिला 2 जुळी मुलगे होतात. रमेश डिलिव्हरी होते त्याच दिवशी लगेचच येतो. 2ही मुलगे. रमेश खूप खुश होतो. लगेचच आई वडिलांना पण कळवतो. आई वडील पण खुश होतात. सविताला 5 दिवसांनी हॉस्पिटलमधून सोडण्यात येते. 12व्या दिवशी बाळाचं बारसं करून मग मी जाईल असं रमेश म्हणतो. त्यानुसार बारशाची सर्व तयारी करण्यात येते. मुलाची नाव ठरवण्यात येतात. सर्वांना आमंत्रण पाठवण्यात येतात. सविताचे वडील भाऊ बहीण सर्व दापोलीला येतात. रमेशचे पण आई वडील भाऊ वहिनी सर्व येतात. अमित सुमित अशी मुलांची नावं ठेवण्यात येतात. सविता बारशाच्या दिवशी पण सासू सासरे दीर यांच्या बरोबर नीट बोलत नसते. दुसऱ्या दिवशी रमेशचे आई वडील भाऊ वहिनी, सविताचे वडील आई बहीण भाऊ. सविताची आई बोलते मुलं लहान आहेत, मी राहते अजून 3-4 महिने इथेच. सर्व हो बोलतात. मग सविताचा भाऊ बोलतो मी पण राहतो अजून 4 दिवस, तशीही मला कॉलेजला सुट्टी आहे मे महिन्याची. रमेश बोलतो अरे राहा ना 4 काय 8 दिवस राहा. रमेश 2 दिवसांनी त्याच्या नोकरीच्या ठिकाणी पुन्हा जातो. सविताची मुलं 2 महिन्याची व्हायला आलेली असतात तरी तिचा भाऊ काय तिथून जायचं नाव घेत नसतो. सविता पण त्याला काहीच विचारत नसते. त्याला हे घर, मोठं घर, नोकर चाकर, सेवेला हे सगळं खूप आवडायला लागतं. त्यामुळे त्याच्या मनात दापोलीलाच राहायचं असतं. एक दिवस तो सविताला बोलतो ताई मी इथं राहू का? सविता बोलते मी रमेशला विचारते. रमेश बोलतो चालेल राहू देत त्याला, तुला आणि आईला बाळांना सोबत पण होईल. त्याचं कॉलेजचं ॲडमिशन पण तिथेच करून आण. हे ऐकून सविताचा भाऊ खूप खुश होतो. त्याची तर मजाच होते. सविताचा भाऊ दापोलीलाच राहू लागतो. तिथेच कॉलेजला ॲडमिशन घेतो. सविताची आई पण बाळांना 6 महिने झाले तरी तिथेच असते. रमेशच्या पाठवलेल्या पैशावर सगळेच मजा मारत असतात. सविता आता आपले बँकेचे सर्व व्यवहार भावाला सांगत असते. बँकेत पैसे भरणे, ते काढून आणणे हे सर्व आता भाऊ बघत असतो. सविताकडे बऱ्याचपैकी पैसे असतात, त्यामुळे ती भावाला कॉलेजला जायला दुचाकी घेऊन देते. भावाची अगदी चैन चाललेली असते. भाऊ अगदी मजेत रोज खातपीत असतो. वर्ष झाले तरी सविताची आई पण तिच्याकडे असते. अमित सुमित मोठे होत असतात. रमेश एकदा मध्ये
फेरी मारून जातो. 2 दिवसांनी आताशा रमेश मुलं झाल्यापासून अजून जास्तीचे पैसे पाठवत असे. सविताचा भाऊ मित्रांबरोबर रमेशच्या पैशांनी मजा मारत असे. सविताला हे बाहेर त्यांचं काय चाललेलं असे त्याची काहीच कल्पना नव्हती. एक दिवस तो थोडासा मित्रांबरोबर दारू पिऊन आला तेव्हा सविताला समजले. पण सविता त्याला पुन्हा असं केल्यास तर मी भाऊजींना सांगेल असं बोलून त्याला ओरडते. तसेच दिवस जात असत. अमित सुमित 2 वर्षाचे होत आलेले असतात. आई आणि भाऊ अजूनही सविताकडेच असतात. सविताच्या भावाचे मौज मजा करणे चालूच असते. सविता भावाला बँकेत भरायला दर महिन्याला काही रक्कम देत असे. रमेश म्हणत असे, हे पैसे वेगळे असू देत तुझ्या अकाउंटला, तू मुलांना घेऊन राहतेस, लहान मुलं आहेत घरात, अडीअडचणीला पैसे जास्तीचे असावेत. ते पैसे सविता दर महिन्याला आपल्या भावाकडे बँकेत भरायला देत असे. अमित सुमितचा दुसरा वाढदिवस जवळ आलेला असतो म्हणून यावेळी रमेश जास्त सुट्टी टाकून दापोलीला येणार असतो. यावेळी रमेश लग्नानंतर पहिल्यांदाच 1 महिन्याची सुट्टी टाकून दापोलीला येतो. आल्यावर 2च दिवसात रमेशच्या लक्षात येतं की सविताच्या भावाचे रंगढंग काही बरोबर नाही. तो कॉलेजमधून पण खूप उशिरा येत असे. रोज महागातले कपडे घालत असे. मित्रांबरोबर संध्याकाळी रोज फिरायला जात असे. रमेश त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन त्याच्याबद्दल चौकशी करायचं ठरवतो. रमेश दुसऱ्या दिवशी कॉलेजला जातो. त्याला तिथे समजत की हा मुलगा रोज कॉलेजला येतच नाही. मित्रांना बरोबर टवाळक्या करत इथे तिथे फिरत राहतो. त्याची अटेंडन्स कॉलेजला खूप कमीच असते. कॉलेजमध्ये नीट अभ्यास करत नाही. तासिकेला बसतच नाही. कॉलेजच्या कॅन्टीनला मित्रांबरोबर बसून असतो. रमेश अजूनही त्याने ह्या केलेल्या चौकशीबद्दल काहीच बोलत नाही घरी. दुसऱ्या दिवशी रमेश सविताला बोलतो की मी तुला पाठवतो ते पैसे, तू दर महिन्याला बँकेत नीट भरत होतीस ना? तर सविता बोलते, ते भाऊ जाऊन भरत होता. रमेश मनातल्या मनात बोलतो, तरी मला वाटत होतं की हिच्या भावाकडे एवढे मौजमजासाठी पैसे कुठून येतात. रमेश सविताकडे तिचं पासबुक मागतो आणि तिला बोलतो की मी आज एका कामानिमित्त बँकेत जाणार आहे, तर तुझं पासबुक पण अपडेट करून आणतो. रमेश बँकेत जातो. सविताच्या पासबुकवर एंट्री करून घेतो. ते बघून तर तो आश्चर्यचकित होतो. खूपच कमी पैसे असतात त्यात आणि दर 8-10 दिवसाआड पैसे काढले गेले होते. त्यातून रमेश खूप चिडतो. घरी आल्यावर सविताला बोलतो, तू दर महिन्याला मी सांगत होतो तेवढेच पैसे बँकेत ठेवत होतीस ना? तर सविता हो बोलते. रमेश सविताच्या भावाला खूप बडबडतो. रमेश बोलतो, माझ्या कष्टाचे पैसे होते ते. मी इकडे परदेशी बायको मुलांपासून दूर राहून पैसे कमावतो आणि तू ते असे उधळतेस. सविताची आई बोलते, जावई बापू त्याला माफ करा, तो परत असं करणार नाही. पण ह्यावेळी रमेश कोणाचं ऐकत नाही आणि सरळ बोलतो, तुम्ही दोघंही मायलेका आताच्या आता माझ्या घरातून निघून जा. सविता बोलते, अहो माफ करा. त्याला पण रमेश कोणाचंही ऐकून घेत नाही. सरळ बोलतो, सामान भरायचं आणि निघायचं इथून. सविताची आई आणि भाऊ निघून जातात. मुलांचा वाढदिवस जवळ आलेला असतो. रमेश त्याच्या आई वडिलांना बोलावतो. त्यासाठी 2 दिवस दादा वहिनींना पण सांगतो. पण वहिनी सरळ बोलते की आई बाबा येतील पण मी येणार नाही. मला ते सविताचं वागणं पटत नाही. मुलांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात येतो. आई वडील वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळीच निघून जातात आणि त्यानंतर 8 दिवसांनी रमेश पण पुन्हा त्याच्या कामाच्या ठिकाणी निघून जातो. आता घरात 4 नौकर, सविता आणि अमित सुमित एवढीच माणसं उरतात. अमित सुमित हळूहळू मोठे होत असतात. त्यांना 7व्या वर्षी शाळेत टाकण्यात येतं. रमेश येऊन मुलांचं ॲडमिशन वगैरे करून 2 दिवसांनी निघून जातो. सविता अजूनही घरात काहीच काम करत नसते. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी पण नौकरांनाच करायला सांगत असे. मुलांना भरवणे, त्यांचं सगळं करणे ही कामं नौकरच करत असत. सकाळी शाळेत जाताना मुलांची तयारी पण नौकरच करून देत असत. त्यांचा जेवणाचा डब्बा भरणे, त्यांना शाळेसाठी तयार करणे ही कामे 2 नेमून दिलेले नौकर करत असत. त्यांना शाळेत सोडणे आणणे हे पण सविता कधीच करत नसे. मुलांना खूप वेळा वाटत असे की आपल्या आईने शाळेत सोडायला यावे, इतर पालकांप्रमाणे आणायला यावे. मुलं आईला बोलतसुद्धा असत की आमचे मित्र विचारतात की तुमचे आई वडील का येत नाहीत. तर त्यावर सविता मुलांना सांगत असे की तुमच्या मित्रांना सांगा की ही सगळी कामं करायला नौकर आहेत आमच्याकडे. सविता मुलांचा अभ्यास घेण्याव्यतिरिक्त त्यांचं काहीच करत नसे. दररोज संध्याकाळी अभ्यास तेवढा घेत असे. मुलांना जेवण वाढणे, त्यांचं खाणं पिणं बघणे हे सगळं गडी माणसंच करत असत. त्यामुळे हळूहळू मुलांच्या मनात आईबद्दल प्रेम कमी होऊ लागते. मुलं मोठी होत असतात. त्यांना आता सर्व समजू लागलं असतं की आई वर रागवत असत. पण सविता मुलांना खाऊ वगैरे देऊन मनवत असे.
त्यांना चॉकलेट आवडीचं बिस्किट देऊन त्यांचा राग घालवत असे. सविता बाजारात गेली की ती काही खरेदी करत असे तर त्या सामानाच्या पिशव्या पकडायला नौकरांना नेत असे. एके दिवशी ती अशीच बाजारात गेलेली असताना तिने एक मोठी जड पिशवी नौकराच्या हातात पकडायला दिली असते आणि अजून एक पिशवी नौकराच्या दुसऱ्या हातात असते आणि चुकून गर्दीत नौकराच्या हातातून पिशवी खाली पडते आणि त्यातलं सामान फुटतं. सविता खूप चिडते आणि त्या नौकराच्या कानाखाली मारते. भर रस्त्यात घरी आल्यावर सुद्धा खूप ओरडते नौकराला. त्याला बोलते, तू माझे काचेचे सामान फोडलंस, आता ह्या महिन्यात तुला पगार देणारच नाही. नौकर खूप गयावया करतो. तो बोलतो, बाईसाहेब, मी तुमच्या घरी साहेब लहान असल्यापासून आहे. माझी मुलं शिक्षणाची आहेत. असं करू नका, थोडासा तरी पगार द्या. पण सविता नाही बोलते. बाकीचे नौकर पण बोलतात, बाईसाहेब असं करू नका, एवढी मोठी शिक्षा देऊ नका. पण सविता कोणाचंच ऐकत नाही. नौकर महिना पूर्ण झाल्यावर पगार देते. काय वाट बघत असतो, पण सविता पगार देत नाही आणि त्याचं रागात तो नोकरी सोडतो आणि त्याच्याबरोबर असणारा अजून एक नौकर पण नोकरी सोडतो. एकदम 2 नौकर नोकरी सोडतात. पण सविताला त्याचं काहीच वाटत नाही. ती सरळ बोलते, हे नाही तर दुसरे पैसे फेकले की दुसरे नौकर मिळतील सहज. पण सविताचा स्वभाव गावात सगळीकडे माहीत असल्यामुळे कोण नौकर लगेचच मिळत नाही. आता उरलेल्या 2 नौकरांवर जास्तीचं काम पडू लागतं. अमित सुमितचं शाळेची तयारी, त्यांचं जेवणाचं बघावं लागे. त्यात एवढं मोठं घर, त्यांची झाड लोट करावी लागे. त्यामुळे ते उरलेले 2 नौकरही कामे करून थकत असत. अमित सुमित आता मोठे झालेले असतात. दोघं आता 6वीला असतात. रमेश मुलांचे अतिशय लाड करत असे. त्यांना परदेशातून येताना नेहमी उंची कपडे आणत असे. शाळेसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणत असे. त्यामुळे बाबा मुलांचे लाडके असतात आणि आई आमच्यासाठी काहीच करत नाही हे मुलांना कळत असे. आणि मग वर्षभराने उरलेले 2 नौकर ही नोकरी सोडून जातात. सविताला आता नोकराची गरज असते म्हणून ती त्यांना थांबवायला सांगते. पण सविताच्या स्वभावाला ते आधीच कंटाळलेले असतात आणि त्यात आता भरपूर काम पडत असल्यामुळे ते उरलेले 2 नौकर पण काम सोडून जातात. 4ही नौकर गेल्यावर सविता दुसऱ्या नौकराच्या शोधात असते. पण तिच्या स्वभावामुळे कोण नौकर मिळत नाही. सविताच्या लग्नाला आता जवळजवळ 16 वर्ष होत आली होती. एवढ्या वर्षात सविताने काहीच काम केलं नव्हते. त्यामुळे तिला कामाची सवय राहिली नव्हती. सविताला आता घरातली काम करायची स्वतःची, पण ह्या विचारानेच नकोच झालं होतं. पण शेवटी नोकर मिळतच नाही. आता सविताला मुलांच्या शाळेचे डबे करणे, त्यांना शाळेतून आणणे आणि शाळेत सोडणे ही सर्व कामं स्वतः करावी लागणार होती. ती मुलांना बोलते की तुम्ही शाळेत जाताना चहा, बिस्किट किंवा टोस्ट बटर असं काहीतरी खाऊन जात जा. मुलं आता 7वीला गेलेली असतात, त्यामुळे त्यांना तशी समज आलेली असते. सविता अमितला बोलते, मी डब्याच्या खाऊसाठी तुम्हाला रोज पैसे देत जाईल. तुम्ही बटाटा भाजी, कांदा भजी असं काहीतरी बाहेर खात जा. मुलं पण सुरुवातीला खुश होतात. त्यांना पण वाटत मजा आहे आपली रोज बाहेरचं खायचं. ती पण सविताला बोलतात, चालेल आई आम्हाला. सविताला पण वाटतं, चला बरं झालं त्या ह्यांना डब्यातून रोज काय द्यायचे हे टेन्शन तरी गेलं. सुरुवातीला मुलांना मजा वाटते बाहेरचं खाऊन, पण नंतर मुलं ते खाऊन कंटाळतात. पण त्याने काय होतं, मुलांच्या हातात रोजचे पैसे राहू लागतात. त्यामुळे मुलं आईला सुरुवातीला काहीच बोलत नाहीत, कारण त्यांना पण आता आपल्या हातात पैसे आहेत, आपण खाऊन घेऊ, मजा करू असं वाटत असतं. पण नंतर एके दिवशी मुलं कंटाळून आईला बोलतात, आई, सगळ्या मुलांच्या आई कसं डब्यात छान छान काहीतरी बनवून देतात, तसं तू का देत नाही? एक तर रात्रीच्या वेळ जेवणाला पण एकच खिचडी किंवा भात डाळच का करतेस रोज? सविता बोलते, हेच खा गप्प, मला नाही जमणार दुसरं काही करायला. सविता मुलांसाठी सकाळी लवकर उठून डबे करायला तयारच नसते. सविता एवढ्या वर्षात काम न केल्यामुळे आळशी झालेली असते. 6 महिने असेच जातात आणि सगळेच रमेश कळवतो की मी दापोलीत येतोय 2 दिवसासाठी. सविता ते समजल्यावर लगेचच मुलांना धमकावते की बाबा 2 दिवसासाठी येणार आहे, तेव्हा तुम्ही शक्यतो घरी राहा, हट्ट करा. तुम्ही एवढ्या दिवसांनी आला आहात तर आम्ही घरीच राहणार 2 दिवस. म्हणजे बाबा असताना मला तुमचे डबे बनवायला नको, तुम्हाला मी अजून पैसे देईल, चॉकलेट खाऊ देईल असं मुलांना ती आमिष दाखवते. मुलंच ती तयार होतात पटकन, भरपूर खाऊ मिळणार म्हटल्यावर. पण सविताला हे कळत नसते की ह्या पैसे देण्याच्या सवयीमुळे मुलं पुढे जाऊन वाया जातील ह्याचं तिला काहीच पडलेलं नसतं. तिला आराम मिळावा, राणीसारखं राहता यावे एवढंच असतं तिचं. रमेश आल्यावर पहिल्यांदा एवढ्या वर्षात घरी नौकर नव्हते. मग सवितालाच
सर्व जेवण वगैरे करावे लागणार होते. सविता डाळ भात असं साधंच जेवण करते. पहिल्या दिवशी रमेश चिडतो आणि बोलतो, अगं निदान भाजी तरी करायचीच ना. मुलं पण पटकन बोलतात, बाबा आई हेच करते रोज. मग रमेश मुलांना विचारतो, आई दुसरं काहीच करत नाही का? तर सविता मुलांना खुणवते आणि गप्प बसायला सांगते. मुलं म्हणतात की बाबा आई करते वेगळं, पण जास्त करून हेच करते. रमेश चिडतो आणि बोलतो, का करत नाही? तर सविता बोलते, मुलं जास्त भाज्या खात नाहीत. रमेशला संशय येतो म्हणून तो मुलांना बोलतो की उद्या मी तुम्हाला शाळेत सोडायला येतो. तर मुलं बोलतात की आम्ही उद्या नाही जाणार. त्यांना सविताने सांगितलेलं असतं तेच मुलं बोलतात. रमेशला पण वाटतं की मुलांना एकतर आपल्याबरोबर राहता येत नाही, जास्त निदान 2 दिवस तरी राहतील माझ्याबरोबर, जास्तीत जास्त वेळ. रमेश 2 दिवसांनी निघून जातो. पण ह्या सविताच्या पैसे देण्याच्या सवयीमुळे मुलं बिघडत चाललेली असतात. त्यांना आता हे चांगलंच कळलेलं असतं, आईचं हे वागणं चांगलं नाही आहे. बाबांना कळू नये म्हणून आई आपल्याला जास्तीचे पैसे देते. हातात पैसा असल्यामुळे मुलं आता घरी कमी आणि बाहेर जास्त राहू लागतात. अभ्यासात पाठी पडतात, मित्रांबरोबर मजा करू लागतात. सविताबरोबर घरी जास्त बोलेनाशी होतात. सविताकडे पैसे खूप असतात, त्यामुळे ती आता मुलांनी कधीही पैसे मागितले की लगेचच काढून देत असे. त्यामुळे ती मुलांना वाईट व्यसन लागतात. अमित बिडी ओढू लागतो, सुमित पण मित्रांच्या नादाने तंबाखू खाऊ लागतो. असं करत करत मुलं आता 10वीला गेलेली असतात. रमेश मध्येच 6 महिन्यांनी एखादी फेरी मारून पुन्हा त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जात असतो. त्यावेळी सविता त्याच्याबरोबर अगदी हल्ली चांगली बोलून चालून राहत असे, त्यामुळे त्याला तेवढा संशय येत नाही. मुलं 10वीला पास होतात खरी, पण खूपच कमी टक्के मिळतात. रमेश त्यांचे टक्के ऐकूनच ओरडतो. सविताला बोलतो की तू काय करत होतीस? अभ्यास करत होती का? मुलं ते का बघत नव्हतीस? मग रमेश ठरवतो, आपण आता 1 महिन्याची सुट्टी टाकून जाऊ दापोलीत आणि सविताला चांगलाच फैलावर घेऊ. तर मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल आणि तो भाग बघायचा असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.